शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजे टीईटी 2024 या ठिकाणी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। 10 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे। पण सर या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत, पण फॉर्म भरायचा कसा? अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघायचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही डेस्कटॉपवर म्हणजे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरही फॉर्म भरू शकता, मोबाईलवरही फॉर्म भरू शकता। मग कसा फॉर्म भरायचा हे आपण बघणार आहोत। बघा, सुरुवातीला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्मची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं होम पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। याच्यावर तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला बघा वरच्या भागामध्ये सर्व माहिती दिसणार आहे। इथं जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी तुम्हाला मुखपृष्ठ आहे म्हणजेच तुम्हाला होम पेज दिसेल। होम पेजच्या नंतर तुम्हाला जर कोणाला जाहिरात बघायची असेल तर या ठिकाणी तुम्ही जाहिरात सुद्धा बघू शकता। बघा, या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही जाहिरात बघू शकता। ही कशा पद्धतीची जाहिरात आलेली आहे, किती तारखेला काय परीक्षा होणार आहे, सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघू शकता परीक्षा शुल्क। परीक्षा शुल्क हे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे देण्यात आलेले आहेत। बघा, आता परीक्षा शुल्काचा तपशील पहिले व्यवस्थित बघून घ्या। पेपर 1 साठी, पेपर 2 साठी किंवा पेपर 1 व 2 साठी वेगवेगळी या ठिकाणी फीस आहे। तुम्ही बघू शकता पेपर 1 किंवा 2 जर तुम्हाला द्यायचा असेल, एखादा विद्यार्थी मला पेपर 1 द्यायचा किंवा पेपर 2 द्यायचा, ओके, तर बघा पेपर 1 किंवा 2 साठी जर तुम्ही अनुसूचित जातीमध्ये असाल, एससी कॅटेगरीमध्ये असाल तर 700 रुपये फीस आहे। एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर 700 रुपये फीस आहे। अपंग उमेदवार असेल तर यांच्यासाठी 700 रुपये फीस आहे। आणि इतर उमेदवार ज्याच्यामध्ये की मग हे सर्व अदर कॅटेगरीज आलेले आहेत, ऑल कॅटेगरीची फीस आहे 1000 रुपये जर तुम्ही पेपर 1 देत असाल तर। आता बघा 1 किंवा 2 दोन्हीपैकी एक पेपर देत असाल तर, आता जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील म्हणजे बोथ पेपर 1 अँड पेपर 2 जर दोन्ही द्यायचे असतील तर तुम्हाला बघा अनुसूचित जातीसाठी 900 रुपये फीस आहे, म्हणजे एससी कॅटेगरीसाठी, अनुसूचित जमातीसाठी, एसटी कॅटेगरीसाठी 900 रुपये फीस आहे, अपंग उमेदवारांसाठी 900 रुपये फीस आहे। आणि मग तुम्ही इतर अदर कॅटेगरीज तुम्ही बघू शकता, या सगळ्या कॅटेगरीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी 1200 रुपये या ठिकाणी फीस आहे। त्यानंतर तुम्ही वेळापत्रक बघू शकता। बघा कशा प्रकारची या ठिकाणी वेळापत्रक देण्यात आलेलं आहे, सर्व माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याची तुम्हाला तारीख दिलेली आहे 9 तारखेपासून ते 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ऑनलाईन प्रवेश पत्र काढण्याची तारीख दिलेली आहे 28/10 ते या ठिकाणी 10/11 पर्यंत। पात्रता परीक्षा पेपर 1 ची तारीख दिलेली आहे 10 या ठिकाणी नोव्हेंबर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत पेपर राहणार आहे। त्याच्यानंतर पात्रता पेपर 2 हे तुम्हाला बघा त्याच तारखेला म्हणजे सेम डेटला, फक्त वेळेमध्ये बदल आहे 2 ते या ठिकाणी 4:30 पर्यंत हा पेपर असणार आहे। ही झाली तुमची माहिती। पण आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, लॉग इन वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। लॉग इन वर तुम्ही जसे क्लिक करता तसं उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन, ओके। मग आता आपण नवीन आहोत म्हणजे खाली शिक्षणाधिकारी लॉग इन, जिल्हा परिषद लॉग इन, तर आपण उमेदवाराची नवीन नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। उमेदवाराच्या नवीन नोंदणीवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी बघा तुमची माहिती भरायची आहे। इथं युजर नेम, तुमचं जे नाव असेल ते, समजा माझं नाव आता सतीश शिंदे आहे तर मी या ठिकाणी शिंदे सतीश किंवा सतीश शिंदे असं या ठिकाणी माझं हे बनवू शकतो। या ठिकाणी माझं युजर नेम या ठिकाणी मला बनवायचं आहे। पासवर्ड बघा, जर समजा तुम्ही pass@ ओके 1 2 3 4 असा टाकला असेल तर हाच पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे 1 2 3 4, ओके। म्हणजेच पासवर्ड हा तुम्हाला तुमच्या मनानं तयार करायचा आहे, तो 2दा या ठिकाणी टाकायचा आहे। त्यासोबत इथं उमेदवाराचं नाव दिलेलं आहे, जे की माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा म्हणजे 10वीच्या तुमच्या त्या जे बोर्ड सर्टिफिकेटची सनद आहे त्यानुसार तुम्हाला नाव टाकायचं आहे। बघा ऍज पर SSC सर्टिफिकेट 10वीच्या याच्यानुसार इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे, इथं आडनाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। आता बघा त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तुमचा, तो म्हणजे काय तर तुमचा ईमेल आयडी। हे फार आणि फार महत्वाचा मुद्दा आहे बरं का, हे पहिले याला समजून घ्या की तुम्हाला तुमचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे। इथं काय सांगितलेलं आहे बघा, काय म्हणते मोबाईल नंबर, ओके। इथं तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे, कारण मोबाईल व नंबर व ईमेल वर येणारा OTP हा एकच आहे, याच्यावर OTP येणार आहे। पण चालू मोबाईल नंबर किंवा चालू ईमेल आयडी जी या ठिकाणी अपडेट आहे तीच तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। मग याच्यानंतर बघा हे टाकले की इथं टाकायचं आहे OTP पाठवा। OTP पाठवावर केलं की इथं तुम्हाला मोबाईल नंबरना OTP येईल, तोच ईमेल आयडी ला सुद्धा OTP तुम्ही टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याला OTP पाठवा
झाल्याच्या नंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, सबमिट करायचं आहे आणि सबमिट झालं की तुमचं या ठिकाणी काय होणार आहे, लॉग इन म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. रजिस्ट्रेशन एकदा तुमचं झालं की परत तुम्हाला या लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. मग इथे येते उमेदवाराची लॉग इन. मग उमेदवाराचे लॉग इन येते, मग तुम्हाला पुन्हा असा इंटरफेस ओपन होतो आणि मग तुमच्याकडे असणारं जे युजर नेम आहे किंवा जे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तुमच्याकडे महत्वाचं जे युजर नेम देण्यात आलेलं आहे ते युजर नेम जे तुम्ही तयार केलं आणि तुमचा पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. हे केल्याच्या नंतर पुन्हा तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मुखपृष्ठ येईल, अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फीस भरा, अर्ज डाउनलोड करा किंवा तुमची जर तक्रार असेल तर तुम्हाला तक्रार नोंदवता येणार आहे. मग तुम्हाला आता या ठिकाणी बघा अर्जावरील माहिती भरावर क्लिक करायचं आहे. अर्जावरील माहिती भरा की उमेदवाराची वैयक्तिक माहिती येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव हे ऑलरेडी येणार आहे. जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना भरलं होतं ते पहिल्याच्या जसं तसं येणार आहे. बघा आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे बघा, उमेदवाराच्या नावाचे स्पष्टीकरण, म्हणजे हेच नाव ऍज इट इज जसंच्या तसं तुम्हाला खाली कॉपी पेस्ट करायचं आहे. बघा नावात बदल असल्यास, एखाद्या उमेदवाराच्या जर नावात बदल असेल तर इथं यस म्हणा, नसेल तर इथं तुम्हाला नाही म्हणायचं आहे. बदललं असेल तरच, नसेल तर काही घेणं देणं या ठिकाणी तुम्हाला नाहीये. जर आता नाव कोणाचं बदलते, एखादी महिला आहे, लग्न झालं, मग पतीचं नाव येते, मग नावात जर बदल झाला असेल तर तुम्हाला काय बदल झाला ते या ठिकाणी द्यायचं आहे. याच्यानंतर बघा पुढची स्टेप आहे तुमची उमेदवाराची अतिरिक्त माहिती. ईमेल आयडी ऑलरेडी तुमचा टाकून आलेला असतो, कारण तो तुम्ही दिलेला आहे. मोबाईल नंबरही तुमचा येतो. जन्मतारीख मात्र तुम्हाला या ठिकाणी इथं भरायची आहे. बघा इथं कॅलेंडर येते, या कॅलेंडरवर टिक केलं की तुम्हाला तुमची जन्मतारीख सुद्धा भरता येणार आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबरचा आयडी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर तुमचं लिंग काय, म्हणजे तुम्ही जेंडर म्हणजे तुमचं मेल आहात, फिमेल आहात, जे काय असेल ट्रान्सजेंडर ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. याच्यानंतर उमेदवाराच्या म्हणजे जातीची प्रवर्ग, तुम्ही ओपन मध्ये आहात, ओबीसी मध्ये आहात, एससी मध्ये आहात, एनटी मध्ये आहात, जे काय असेल ते सगळे जातीचा प्रवर्ग या ठिकाणी इथे येणार आहे. जर ओपन मध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ही पुढची माहिती येणार नाही, जात प्रमाणपत्र वगैरे मागणार नाहीत. पण ओपन सोडून म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये म्हणजे राखीव याच्यामध्ये जर असाल तर तुम्हाला मात्र तुमच्या जातीचं प्रमाणपत्राचं या ठिकाणी दिनांक आणि सर्टिफिकेट नंबर लिहायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर माहिती व्यवस्थित भरा, गडबड करू नका, कारण फॉर्म भरताना गडबड करायची नाहीये. याच्यानंतर बघा तुम्हाला संपर्कासाठी माहिती, या सर्व पेजमध्ये तुम्हाला तुमचा संपर्क, जिथं तुमचा ऍड्रेस आहे तो ऍड्रेस व्यवस्थित द्यायचा आहे. जसं की बघा तुमचा कायमस्वरूपी पत्ता, तुमच्या गावाचं नाव, शहराचं नाव, तुम्ही जिल्हा सिलेक्ट केला की जिल्हा सिलेक्ट येतो, तुमचा सध्याचा पत्ता, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं द्यायच्या आहे. तुमचा पत्ता तुम्हाला भरायचा आहे. यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला दुसरं पेज ओपन होतं, ते म्हणजेच तुम्हाला अर्जावरील माहिती. मग अर्जावरील माहितीमध्ये दुसऱ्या पेजमध्ये तुम्हाला जायचं आहे आता शैक्षणिक माहिती. आपण अर्जावरील माहिती भरत आहोत, त्याच्यामध्ये आता शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला जाणार आहात. शैक्षणिक माहिती तुम्ही म्हणजे तुमची 10वी पासून 12वी पासून तर तुम्हाला पदवी असेल सर्व याच्यामध्ये भरायचं आहे. बघा माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा जे तुमचं या ठिकाणी 10वी आहे, 10वीचे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला इथं भरायचे आहेत. व्यवस्थित पद्धतीनं तुमचा अर्जाचा प्रमाणपत्र लिहायचं आहे. ओके. तुमचं काय कशा पद्धतीनं काय काय आहे तुमचं एज्युकेशन, मार्क तुम्हाला किती पैकी किती पडले, 400 पैकी पडले का 700 पैकी का 720 पैकी का 600 पैकी, जे असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला HSC म्हणजे 12वीचे सुद्धा मार्क या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. जी माहिती बोर्ड सर्टिफिकेटचा जो नंबर दिलेला आहे सांगितलं तो नंबर याच्यामध्ये व्यवस्थित टाकायचा आहे. याच्यानंतर आहे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन आहात किंवा ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आहात हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मग पदवी असाल तर पदवीची माहिती द्या. तुम्ही BA आहात, BSc आहात, BCom आहात, जे असेल ते इथं टाकायचं आहे. सगळी माहिती, विद्यापीठाचं नाव, मिळालेले गुण, एकूण गुण टाकायचे आहेत. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे. मग पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये तुम्ही काय आहे, तुमचं MA आहे, MSc आहे, जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं आहे व्यावसायिक शैक्षणिक अर्हता, म्हणजे तुम्ही D.Ed आहात,
तुम्ही DTED आहात, तुम्ही BEd आहात, ओके, हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. मग आता तुमच्या पदविकाचं नाव जे असेल ते, ओके, हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. हे कितवीसाठी? 1ली ते 5वी साठी, ओके. मग इतर तुमची कोणती पदविका असेल ते टाकायचं आहे. बोर्डचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. कधी उत्तीर्ण झाला ते तुम्हाला लिहायचं आहे. मिळालेले गुण किती होते, एकूण गुण किती होते हे लिहायचं आहे. तुम्हाला टक्केवारी किती मिळाली DED ला, ओके, हे तुम्हाला सगळं या ठिकाणी टाकायचं आहे. तुमच्या प्रमाणपत्राचा क्रमांक द्यायचा आहे पास झालेल्या. त्यानंतर व्यावसायिक पदवी शिक्षण 6वी ते 8वी साठी. मग 6वी ते 8वी साठी BEd लागते. DED वाला एक फॉर्म भरू शकतो, ओके. मग आता ह्या पेपरसाठी मग सेम ॲज इट इज माहिती तुम्हाला द्यायची आहे. तुमचं शिक्षण म्हणजे कोण्या वर्षी पास झालात, काय झालात, मार्क किती पैकी मिळालेत, ओके. याच्यानंतर मग मात्र तुम्हाला इथे परीक्षा संदर्भातील माहिती, अर्जावरील माहितीतच आपण सध्या आहेत. मग परीक्षा संदर्भातील माहिती महत्वाचं आहे. तुमचा केंद्र निवडायचं आहे, सेंटर. तुम्ही जर 2 पेपर देत असाल तर काळजी करू नका, दोन्ही पेपरला एकच सेंटर असते. नाही तर पुन्हा सर माझ्या फर्स्ट पेपरला जालना, सेकंड पेपरला मुंबई येईल का, असं नसते. एकच सेंटर येणार आहे. परीक्षेचं माध्यम मात्र व्यवस्थित निवडा. तुम्ही कोणत्या ह्याच्यातून परीक्षा देणार आहेत, उर्दूतून देणार आहेत, मराठीतून देणार आहेत, इंग्रजीतून, तामिळ, तेलुगू, जे असेल ते व्यवस्थित निवडायचं आहे. बघा, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, हो, पेपर मात्र व्यवस्थित निवडा. कोणता पेपर द्यायचा, 1 द्यायचा, 2 द्यायचा का दोन्ही पेपर द्यायचे, हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. भाषा विषय इथं व्यवस्थित निवडा. भाषा 1, भाषा 2. समजा भाषा 1 जर मराठी निवडलं, भाषा 2 तुम्हाला जी इंग्रजी जे निवडायचं असेल ते तुम्हाला निवडावं लागणार आहे. याच्यानंतर आहे अपंगत्वाची माहिती. अपंग उमेदवार असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. परीक्षेत गैरप्रकार हा महत्वाचा आहे. यापूर्वी टेट परीक्षेची TETची परीक्षा तुम्ही दिली काय हे तुम्हाला विचारते. दिली असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. उमेदवार यापूर्वी परीक्षेसाठी कुठल्या गैरप्रकारात समाविष्ट होता काय, म्हणजे परीक्षा दिली मग तुम्ही पाहत आहात TET मध्ये घोळ झाला म्हणजे अगोदर काही कार्य करता येणं, याच्यामध्ये सत्यानाश केला, पेपर मध्ये घोळ घातला, प्रमाणपत्रात घोळ झाला, असे पकडले गेले. जर त्याच्यात नाव आहे का, नाही म्हणायचं. इथं सरळ विचारते बा, मी कुठल्याही गैरप्रकारामध्ये आढळलेला नाही, याला पुष्टी करायची, याला टिक करायचं. मग फॉर्म पुन्हा येतो, जुळ्या भावंड आहेत का याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे, असेल तर, नसेल तर नाही. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमचे छायाचित्र, तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी आता मात्र अपलोड करायचे. सर्वात पहिला आहे तुमचा फोटो. डॉक्युमेंट म्हणजेच तुमचा फोटो बरं का, छायाचित्र तुमचा अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट म्हणजे दुसरं कोणतंही नाही करायचं. दुसरं तुमची स्वाक्षरी या ठिकाणी आहे, याची पूर्ण साईज दिलेली आहे. तुमचा ओळखीचा पुरावा, मग आधार कार्ड चालते, लायसन चालते, पॅन कार्ड चालते, जे असेल ते. आणि यानंतर बघा सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे, म्हणजेच काय, स्वप्रमाणपत्र द्यायचं आहे की मी वरी भरलेली माहिती ही 100% खरी असून याच्यामध्ये कुठलीही खोटी माहिती मी भरलेली नाहीये, असं एक डिक्लेरेशन, एक वही घ्यायची, कागद घ्यायचा, त्याच्यावर व्यवस्थित पद्धतीने लिहायचं, त्याचा फोटो काढायचा आणि तो या ठिकाणी टाकायचा आहे. मग हे पूर्ण तुम्हाला माहिती दिल्यावर याला टिक करायचं आणि याच्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म शो प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म परत एकदा या ठिकाणी बघू शकता. ओके, आता बघा अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म दिसणार आहे. या फॉर्म मध्ये तुम्हाला आताच काय करायचं ते एडिट करायचं आहे. एकदा का एडिट करायला, एकदाच करा, व्यवस्थित करा एडिट. एकदा का तुम्ही प्रोसीड टू पेमेंट वर केलं की परत फॉर्म एडिट होत नाही. मग याच्यानंतर बघा इथं तुम्हाला आता मात्र फी भरा. ओके, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परीक्षा शुल्क भराला क्लिक केलं, तुम्हाला विचारते परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जातली माहिती बदलला येणार नाही. एकदा का तुम्ही परीक्षा शुल्कावर क्लिक केलं, फीस भरायला गेले, फॉर्म एडिट होणार नाही फीस भरल्यावर. म्हणून होय किंवा नाही करा, होय करा जर फॉर्म तुमचा ओके असेल तर. बघा तुम्हाला जे पैसे आहेत त्याची तुम्हाला फीस येणार आहे. तुम्ही डेबिट कार्ड न करू शकता, इंटरनेट बँकिंग न करू शकता, बँकिंग आलेल्या येतात, तुम्ही कशानेही पेमेंट करू शकता, काहीही अडचण नाही. आणि याला क्लिक केलं मग तुमचा फॉर्म होणार आहे पूर्ण सबमिट. फीस जमा झाली की मग तुम्हाला अर्ज तुमचा डाउनलोड करता येणार आहे. आणि महत्वाचा मुद्दा, अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आणि शिक्षक भरतीच्या संदर्भात आपली महत्वाची नोटिफिकेशन चालूच असतं, पण त्याच्यासाठी अगोदर तुम्ही TET पास पाहिजे. मग शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आपण एक कंबाईन असे बॅच पेपर 1 आणि पेपर 2 साठी सर्वसमावेशक बॅच रेकॉर्डेड आपण सुरू केलेली आहे, ज्याची फीस आहे फक्त 999. ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी तुम्ही जबरदस्त करू शकता. विश्व मराठी ऍप्लिकेशन आहे, यात लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता. 299 रुपयामध्ये मानसशास्त्र, इंग्लिश 299, मराठी 299, परिसर अभ्यास 299, सामाजिक शास्त्र 299 मध्ये आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं टेट पेपर 1 टेट पेपर 2 ची टेस्ट सिरीज महाराष्ट्रातील नंबर 1 अशी दर्जेदार आपण टेस्ट सिरीज दिली आहे. याचा डेमो टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे. आपल्या ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिली आहे, त्याला बघा आणि खरंच तरच या ठिकाणी हा पेपर आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करा. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या भावी शिक्षक बंधू भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद.